बागेत गेलो होतो देवळात, तर विठ्ठल काही दिसेना. रखुमाई शेजारी नुसतीच म्हटलं राहिलं. रखुमाई तर रखुमाई, कोणाच्या तरी पायावर डोकं ठेवायचं. ठेवलेलं डोकं पुन्हा काढून घेतलं, मागे पुढे आपल्यालाच लागेल म्हणून. जाता जाता रखुमाईला सहज विचारलं, विठू कुठे गेला, दिसत नाही. रखुमाई म्हणाल्या, दिसत नाही म्हणजे इथेच उभा नाही का माझ्या उजव्या अंगाला? खात्री करून घ्यायला मी पुन्हा एकदा बघितलं. म्हटलं नाही, इथे तर कोणीच नाही. तेव्हा रखुमाई म्हणाल्या, नाकासमोर बघण्यात माझा जन्म गेला, बाजूचं मला जरा कमीच दिसतं. दगडासारखी मान झाली, अगदी धरली बघ, जरा सुद्धा इकडची तिकडे होत नाही. कुठे जातो, काय करतो, केव्हा येतो, केव्हा जातो, मला काही सुद्धा ठाऊक नाही. युगेनुगे उभा असेल म्हणून मीही बावळट उभी राहिले. आषाढी कार्तिकेला इथे इतकी गर्दी येते, तर मला कधीच कोणी कसं काही बोललं नाही. आज एकदमच माझ्या भेटीला धावून आलं. 28 युगांचं एकटेपण, 28 युगांचं एकटेपण.